Hello students, welcome to the class of Management Accounting semester 3 and we are going to learn the first topic Introduction to Management Accounting. आतापर्यंत आपण फायनान्शियल अकाउंटिंग शिकलो होतो. आता आपल्याला आणखीन एका नवीन दालनामध्ये जायचं आहे आणि ते म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण बुक कीपिंग शिकलो, त्यानंतर फायनलायझेशन ऑफ अकाउंट शिकलो. तर याच्या पुढचा भाग जो आहे त्या फायनान्शियल अकाउंटिंगमधून जे काय आपण स्टेटमेंट्स तयार केलेले आहेत त्याचा ॲनालिसिस करणं, त्याच्यावरून डिसिजन्स घेणं, या सगळा जो भाग ज्यामध्ये आहे ते म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर ते आपण शिकूया. सुरुवातीला आपण बघूया मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेफिनेशन आणि मीनिंग दिलेलं आहे. दोन भाग आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंग या शब्दामध्ये. व्हेरी ऑब्वियस. अकाउंट्स विच इन्क्रीज मॅनेजरियल इफिशियन्सी और प्रोव्हाइडिंग ऑल दोज इन्फॉर्मेशन अँड फॅक्ट्स विच आर नेसेसरी फॉर मॅनेजर्स. म्हणजे हे कोण करतं अकाउंटिंग? तर मॅनेजमेंट करते. आणि कशासाठी करते? तर मॅनेजरियल इफिशियन्सी वाढावी म्हणून, म्हणजे व्यवस्थापनाची कार्यक्षमता आहे ती वाढावी. त्यानंतर त्यासाठी लागणारी सगळीच माहिती, तथ्य, फॅक्ट्स म्हणजे तथ्य, जी गरज पडणार आहे मॅनेजर्सना हे सगळं मॅनेजरियल इफिशियन्सी वाढवण्यासाठी, तर ते पुरवणं, असे दोन भाग यामध्ये इन्क्लुडेड आहेत. डेफिनेशन दिलेलं आहे CMA लंडनची. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स लंडन यांनी दिलेली डेफिनेशन आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज कन्सर्न विथ द प्रेझेंटेशन ऑफ प्रोफेशनल नॉलेज अँड ॲबिलिटीज टू रिव्हील अकाउंटिंग इन्फॉर्मेशन which may help to the management in policy formulation, planning and control for the undertakings. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग कशाशी संबंधित आहे? तर प्रेझेंटेशन ऑफ प्रोफेशनल नॉलेज अँड ॲबिलिटीज, म्हणजे तुमचं जे व्यावसायिक ज्ञान आणि क्षमता आहे त्याचं सादरीकरण करायचं आहे. कशासाठी करायचं? टू रिव्हील अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, अकाउंटिंगची जी इन्फॉर्मेशन आहे ती दर्शवण्यासाठी करायचं. To reveal the accounting information which may help to the management in policy formulation. मॅनेजमेंटला मदत होईल या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची. कशासाठी? तर पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी, म्हणजे धोरणं काही ठरवण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी म्हणजे नियोजन करण्यासाठी, आणि कंट्रोल ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी. या सगळ्यासाठी मॅनेजमेंटला या अकाउंटिंगच्या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी योग्य पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन करणं, त्याचा वापर करणं इथे अपेक्षित आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगची उद्दिष्ट दिलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे बेटर डिसिजन मेकिंग. दुसरं आहे प्रॉपर प्लॅनिंग अँड फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज. थर्ड इज कंट्रोलिंग मॅनेजमेंट परफॉर्मन्स. फोर्थ इज इंटरप्रिटिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. Next is motivates employees. Next, communicating the up-to-date information. And last one is evaluates policy effectiveness. आता पहिलं म्हणजे डिसिजन मेकिंग. कशाचं डिसिजन मेकिंग करायचं आहे? तर मॅनेजमेंटला वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात. कंपनी किंवा बिझनेस जो आहे त्या बिझनेसचे वाढ करायची असेल, बिझनेसमध्ये एखादं नवीन प्रॉडक्ट सुरू करायचं असेल, एक्सपान्शन करायचं असेल, नव्या मार्केटमध्ये उतरायचं असेल, तर ही एखादं मशीन नवीन खरेदी करायचं असेल, एखादी प्रॉडक्ट लाईन नवीन सुरू करायची असेल, तर असे डिसिजन्स घेण्यासाठी या सगळ्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनची माहिती लागते आणि त्याच्या आधारे डिसिजन्स घेतले जातात. त्यानंतर काही धोरणं ठरवायची असतील, पॉलिसी ठरवायची असतील, तर त्याच्यासाठी नियोजन लागतं आणि त्यानंतर धोरणं ठरवली जातात. नेक्स्ट इज कंट्रोल्स मॅनेजमेंट परफॉर्मन्स. मॅनेजमेंटचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला व्हावा, तो इफिशियंट व्हावा, यासाठी उपयोग केला जातो. इंटरप्रेट्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन ही फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या स्वरूपामध्ये आहे, तर त्याचं विश्लेषण करता यावं. देन इट मोटिवेट्स एम्प्लॉईज. फायनान्शियल इन्फॉर्मेशनचं इंटरप्रिटेशन केल्यामुळं एम्प्लॉईजना त्याची डिटेलमध्ये माहिती मिळते, त्यामुळे एम्प्लॉईजना मोटिवेशन मिळतं. इट कम्युनिकेट्स अप टू डेट इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंट अकाउंटिंगमुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती अद्ययावत इन्फॉर्मेशन मिळते, कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे रिपोर्ट्स हे काही फक्त इयर एंडिंगला तयार केले जात नाहीत, तर ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड दे आर प्रिपेअर्ड. इट इव्हॅल्युएट्स पॉलिसीज इफेक्टिव्हनेस. ज्या पॉलिसीज इथे वरती तयार केलेल्या पॉलिसीज ज्या आहेत त्या पॉलिसीज
ह्या ज्या पॉलिसीज इकडे तयार केलेल्या आहेत त्या पॉलिसी प्रभावी ठरलेल्या आहेत की नाही त्याचं इव्हॅल्युएशन किंवा असेसमेंटसुद्धा त्याचं करता येतं. देन द स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं तर ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शन्स क्लासिफाय केल्या जातात, समराईज केल्या जातात आणि इयर एंडिंगला फायनल अकाउंट्स तयार केले जातात, म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार केले जातात. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं तर कॉस्ट ॲनालिसिस केलं जातं आणि कॉस्टिंग केलं जातं, असर्टनमेंट केलं जातं, त्याचे ॲनालिसिस केलं जातं आणि त्याचे रिपोर्ट्स बनवले जातात. या उलट आता मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय करायचं तर बजेटरी कंट्रोल, त्यानंतर वेगवेगळे स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरू शकतात. यामध्ये टॅक्स अकाउंटिंगसाठी फायदा होतो. मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रूव्स टू बी युजफुल इन कंडिशन्स ऑफ एक्सेसिव्ह टॅक्स लायबिलिटीज इन प्रोसेस ऑफ पेमेंट ऑफ टॅक्सेस. ज्या वेळेला एक्सेसिव्ह टॅक्स लायबिलिटी येईल म्हणजे अधिक टॅक्स तुम्हाला भरण्याची वेळ येईल त्यावेळेला खरोखर ती लायबिलिटी तेवढी आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही याचा टॅक्स अकाउंटिंगचा वापर करू शकता. डेटा इंटरप्रिटेशन, जी माहिती तुमच्याकडे अवेलेबल आहे ती डिसिजन मेकिंगला वापरता यावी अशा पद्धतीनं ती अरेंज करता येऊ शकते. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, इट इज अ इझी मेथड ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन ॲट व्हेरियस लेवल्स ऑफ मॅनेजमेंट इन एनी ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंटचे वेगवेगळे स्तर आहेत, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट. या वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती गरजेची असते आणि ह्या सगळ्या माहितीचा फ्लो स्मूथ असणं गरजेचं आहे, तर त्वरित निर्णय घेणं शक्य होतं. अँड फॉर दॅट पर्पज मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम इज युज्ड. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये होतो. म्हणजे त्यात फायनान्शियल अकाउंटिंगचा वापर केला जातो, कॉस्ट अकाउंटिंगचा वापर केला जातो, टॅक्स अकाउंटिंगचा वापर केला जातो, डेटा इंटरप्रेट केला जातो आणि MIS-मधून ही इन्फॉर्मेशन स्मूथली वापरली जाते. देन यामध्ये कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन्स घेतले जातात. ज्या वेळेला एखादं तुम्हाला मोठं कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं असेल, डेव्हलपमेंट करायचं असेल, व्यवसाय वाढवायचा असेल तर अशा वेळेला कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन घेतले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिपोर्टिंग करणं. या सगळ्याचे रिपोर्ट्स तयार करून ते मॅनेजर्सना दिले जातात सो दॅट ते डिसिजन्स घेऊ शकतील. पुढे बघूया आपण 2 प्रकारचे फंक्शन्स आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगचे. प्रायमरी किंवा मेन फंक्शन्समध्ये 2 भाग दिलेले आहेत, प्रोव्हाइडिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अँड असिस्टन्स इन मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज. सेकंडरी फंक्शन आहे प्रोटेक्शन ऑफ असेट्स, हेल्पफुल इन फायनान्शियल प्लॅनिंग, टॅक्स डिटर्मिनेशन, स्ट्रॅटेजिक फंक्शन अँड फिक्सेशन ऑफ अकाउंटेबिलिटी. प्रायमरी फंक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर अकाउंटची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला पुरवायची आहे मॅनेजमेंटला आणि मॅनेजमेंटची जी कामं आहेत त्या कामामध्ये तुम्हाला असिस्टन्स द्यायचं आहे. देन सेकंडरी फंक्शन्समध्ये संस्थेच्या ज्या काय असेट्स आहेत त्या असेट्सचं संरक्षण करणं, फायनान्शियल प्लॅनिंग करणं, टॅक्स ठरवणं. स्ट्रॅटेजिक फंक्शन म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट जे आहे, डिसिजन्स घेतले जातात स्ट्रॅटेजिक डिसिजन्स ते घेणं आणि अकाउंटेबिलिटी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे ती फिक्स करणं. सो अगेन इट इज गिवन इन डिटेल. त्यामध्ये अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कोणत्या कोणत्या कारणासाठी प्रोव्हाइड करायची आहे तर पहिलं कारण दिलेलं आहे फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे तुम्हाला भविष्याबद्दल काही सांगायचं आहे. आता बिझनेसला भविष्याबद्दल काय सांगायचं आहे तर भविष्यातली प्रॉफिटेबिलिटी असेल, भविष्यातला टर्नओव्हर असेल, एखाद्या व्हेंचरमधून मिळणारा प्रॉफिट असेल, तर हे सगळ्याचं भविष्य काय असेल हे वर्तवण्यासाठी, फोरकास्ट करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग काम करतं. रेकॉर्डिंग फंक्शन, ज्या फायनान्शियल आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या रेकॉर्ड करण्याचं कामसुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं. Then interpretation and appraisal function, management accounting evaluates all the activities in the interest of managers and organization. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, सगळी जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग व्यवस्थापन आणि संस्था यांच्यासाठी केला जातो. देन रिपोर्ट्स आर रिक्वायर्ड बाय मॅनेजर्स ॲट डिफरंट लेवल्स. रिपोर्टिंग केलं तर हे प्रायमरी फंक्शन्स आहेत. दुसरं प्रायमरी फंक्शन जे आहे असिस्टन्स इन मॅनेजरियल ॲक्टिव्हिटीज. मॅनेजमेंटचे 6 कार्य आहेत, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन
मोटिवेटिंग आणि कंट्रोलिंग या सगळ्या 6च्या 6 फंक्शन्समध्ये मॅनेजमेंटला जी जी माहिती लागेल, ज्या ज्या फॉर्मॅट्स लागतील ते सगळं पुरवण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंगमधून केलं जातं. आता सेकंडरी फंक्शन्स बघूया. प्रोटेक्शन ऑफ असेट्स. मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोजेक्ट्स अ कोर्स ऑफ ॲक्शन फॉर द लॉंग टर्म वायबिलिटी अँड कंटिन्युटी ऑफ द एंटरप्राइज. अंडर दिस स्ट्रॅटेजी व्हेरियस प्रॉफिटेबल अँड गुड टास्क आर आयडेंटिफाईड अँड इन्व्हेस्टमेंट्स आर मेड इन देम. म्हणजे संस्था ज्या असेट्समध्ये इन्व्हेस्ट करते, गुंतवणूक करते, ती योग्य ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे, त्याचा परतावा चांगला मिळाला पाहिजे, याची काळजी मॅनेजमेंट अकाउंटिंग घेते. देन फायनान्शियल अप्रायझल. मॅनेजमेंट अकाउंटिंग युजेस व्हेरियस अकाउंटिंग टेक्निक्स सच ॲज फायनान्शियल प्लॅनिंग, कॉस्ट कंट्रोल, रेशिओ अनालिसिस एट्सेट्रा इन फायनान्शियल अप्रायझल. एखाद्या संस्थेची फायनान्शियल पोझिशन चांगली आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी, किंवा कोणत्या बाबतीत चांगली आहे, कोणत्या बाबतीत वाईट आहे हे ठरवण्यासाठी वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स मॅनेजमेंट अकाउंटिंग वापरतं. त्यापैकी काही आहेत ते म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग, उदाहरणार्थ बजेट वगैरे, कॉस्ट कंट्रोल करणं, देन रेशिओ ॲनालिसिस, हे सगळे फायनान्शियल अप्रायझल या फंक्शनमध्ये वापरले जातात. नेक्स्ट, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स पॉलिसीज. Management accounting formulates favorable tax policy with the proper use of capital. As a result of these policies, efforts are made to make tax liabilities minimum. संस्थेला टॅक्सचा भार, कराचा भार हा कमीत कमी यावा अशा पद्धतीनं कॅपिटल यूज केलं जाईल याची खात्री मॅनेजमेंट अकाउंटिंग देतं. नेक्स्ट, डिटर्मिनेशन ऑफ अकाउंटेबिलिटी. मॅनेजमेंट अकाउंटिंग एन्श्युअर्स अकाउंटेबिलिटीज ऑफ पीपल through reporting system so that people are not able to shift their responsibility or other ignorantly. म्हणजे अहवालाची जी पद्धत आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगमधली ती अशी आहे की ज्यामुळे त्यामध्ये कोण जबाबदार आहे हे स्पष्टपणे मॅनेजमेंटला समजू शकतं किंवा संबंधित लोकांना समजू शकतं. निष्काळजीपणा कोणी केलेला असेल, अकार्यक्षमपणे कोणी जर बिझनेसमध्ये काम करत असेल तर, किंवा काम नीट करत नसेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती इथे दिसते. त्या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या बाबत कंट्रोल ॲक्शन किंवा त्यावरती पनिशमेंट असेल, किंवा एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर ते त्याला रिवॉर्ड देणं, या पद्धतीचे डिसिजनसुद्धा घेता येतात. आता बघूया आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग या दोन्हीमध्ये फरक काय आहे. तर पहिला फरक आहे ऑब्जेक्टिव्हचा, म्हणजे उद्दिष्टाचा. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केल्या जातात, त्या क्लासिफाय केल्या जातात आणि मग त्या समराईज केल्या जातात. या उलट मॅनेजमेंट अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर टू डिलिव्हर व्हेरियस इन्फॉर्मेशन टू द मॅनेजर्स. फायनान्शियल अकाउंटिंग कोण कोण वापरते तर एक्सटर्नल पार्टीजसुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट्स वापरतात, मेनली इन्व्हेस्टर्स, क्रेडिटर्स अँड गव्हर्नमेंट ऑल्सो अँड इव्हन जनरल पब्लिक ऑल्सो, कन्झ्युमर्स ऑल्सो. अँड इन मॅनेजमेंट अकाउंटिंगचे रिपोर्ट जे आहेत ते इंटरनल पार्टीज म्हणजे मॅनेजमेंट वापरत असते. थर्ड, फायनान्शियल अकाउंटिंग इज लेस इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर्ड टू मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲज इट इज रिलेटेड टू द ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज. आणि ह्या उलट मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मॅनेजरल ॲक्टिव्हिटीजशी संबंधित असल्यामुळं ते जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, त्याचं महत्त्व हे जास्त आहे. देन अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. फायनान्शियल अकाउंटिंग इज बेस्ड ऑन जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. त्याला गॅप असं म्हटलं जातं. जे जगभरामध्ये अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यांना गॅप असं म्हणतात. आणि त्या बेसिसवरती फायनान्शियल अकाउंटिंगचे सगळे स्टेटमेंट्स, रिपोर्ट्स, अकाउंटिंग सगळं केलं जातं. मॅनेजमेंट अकाउंटिंगला असे कुठले प्रिन्सिपल्स किंवा स्टँडर्ड्स वगैरे दिलेले नाही आहेत. नेक्स्ट, फायनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड्स हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. हिस्टॉरिकल म्हणजे आधी घडून गेलेल्या घटना. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तुम्ही जर प्रॉफिट लॉस अकाउंटची तारीख बघितली तर वरती लिहिलेलं असतं फॉर द इयर एंडेड डॅश डॅश डॅश. म्हणजे त्या मागच्या वर्षामध्ये घडलेल्या सगळ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्ड तुम्हाला प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये दिसतं. बॅलन्स शीटमध्ये सुद्धा सगळे बॅलन्सेस जे दिसतात ते वर्षभरामध्ये तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्यानंतर शिल्लक राहिलेले जे बॅलन्सेस आहेत ते तुम्हाला दिसतात.
या उलट मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मात्र मागचा डेटा वापर करून, भूतकाळातला डेटा वापर करून भविष्याबद्दल काही भाकीत वर्तवलं जातं. भविष्यात प्रॉफिट किती असू शकेल, भविष्यात कुठलं प्रॉडक्ट चांगलं ठरेल, कुठल्या प्रॉडक्टपासून अधिक फायदा होईल, कुठलं कॅपिटल बजेटिंगचं डिसिजन अधिक उपयुक्त ठरेल, याच्याबद्दलचा विचार मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केला जातो. फायनान्शियल अकाउंटिंग हे इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 नुसार कंपल्सरी आहे. या उलट मॅनेजमेंट अकाउंटिंग हे ऑप्शनल आहे. छोट्या संस्था ज्या आहेत त्या मॅनेजमेंट अकाउंटिंग करत नाहीत, मोठ्या संस्था मात्र मॅनेजमेंट अकाउंटिंग करतात. देन मेथडॉलॉजी. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डबल एंट्री सिस्टीम वापरली जाते. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये अशी कुठली एंट्री सिस्टीम लागत नाही. तर ऑलरेडी जे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये तुम्ही अकाउंट्स आणि स्टेटमेंट्स तयार केलेले आहेत, तर त्याचं ॲनालिसिस केलं जातं. त्यातून इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, ती क्लासिफाय केली जाते, कॉस्ट सेंटर्स ठरवले जातात, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर्स ठरवले जातात आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये खूप जास्त अचूकतेची गरज असते आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये तेवढ्या अचूकपणे अंदाज वर्तवले जात नाही. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला दरवर्षी रिपोर्टिंग करावं लागतं आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मॅनेजमेंटला जशी गरज असेल त्याप्रमाणे रिपोर्टिंग केलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीला 5 करोड रुपये एखाद्या फॅक्टरीमध्ये गुंतवायचे आहेत, तर ज्या वेळेला गुंतवायचे आहेत त्याच्या अगोदर त्याचं सगळं ॲनालिसिस, त्याच्या संदर्भातले रिपोर्ट्स जे आहेत ते मॅनेजमेंट अकाउंट कलेक्ट करेल. आता पुढचा भाग आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग यामधला फरक काय आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज केलं जातं, इम्प्रूव्हमेंट ऑफ प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी या गोष्टीशी मॅनेजमेंट अकाउंटिंग संबंधित आहे. तर कॉस्ट अकाउंटिंग कशाशी संबंधित आहे, ॲसर्टनमेंट ऑफ कॉस्ट, कंट्रोल ऑफ कॉस्ट, ॲनालिसिस ऑफ कॉस्ट, जे 5A आहेत कॉस्ट अकाउंटिंगचे त्याच्याशी संबंधित आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट आणि रिव्हेन्यू डेटा दोन्ही वापरला जातो, म्हणजे फायनान्शियल डेटा पण वापरला जातो आणि कॉस्ट डेटासुद्धा वापरला जातो. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मात्र मेनली कॉस्ट डेटा वापरला जातो. मॅनेजमेंट अकाउंटिंग हा काही कॉस्ट अकाउंटिंगचा भाग नाही आहे. या उलट कॉस्ट अकाउंटिंग मात्र मॅनेजमेंट अकाउंटिंगचाच एक भाग आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये टूल्स कोणते वापरले जातात बघा ॲनालिसिससाठी. रेशिओ ॲनालिसिस, फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, बजेट, नंतर कॅपिटल बजेटिंग, ब्रेक इव्हन पॉईंट, स्टँडर्ड कॉस्टिंग हे टूल्स वापरले जातात. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये युनिट कॉस्ट किंवा कॉस्ट शीट काढल्या जातात. जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग असे वेगवेगळे टूल्स वापरले जातात. मॅनेजमेंट अकाउंटंटचं क्वालिफिकेशन MBA, CA किंवा ICWAचा कोर्स त्यांनी केलेला असला पाहिजे. आणि कॉस्ट अकाउंटिंगसाठी ही शुड बी अ मेंबर ऑफ ICWA. आता ICWAचं हे चेंज झालेलं आहे, नाव चेंज झालेलं आहे, आता तिथं CMA असं नाव झालेलं आहे. नेक्स्ट ऑडिट. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काही ऑडिट केलं जात नाही आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मात्र ऑडिट हे काही फर्मसाठी कंपल्सरी आहे. देन एक्सपेन्सेस अलोकेशन. इन मॅनेजमेंट अकाउंटिंग एक्सपेन्सेस आर अलोकेटेड इन 2 पार्ट्स, फिक्स्ड अँड व्हेरिएबल. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट या पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं जातं. सो हा एक भाग झाला. याच टॉपिकमधला पुढचा भाग आपण आता लगेचच बघूया. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती मॅनेजमेंट अकाउंटंटची आहे आणि त्याची कामं काय काय आहेत ती बघूया आपण. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. पहिलं काम दिलेलं आहे कलेक्शन ऑफ डेटा. सगळी जी माहिती आवश्यक असते रिपोर्टिंगसाठी ती गोळा करणं, त्या डेटाचं ॲनालिसिस करणं, डेटा जसा गरजेप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो प्रेझेंट करणं, त्यानंतर आहे प्लॅनिंग करणं, कंट्रोलिंग करणं, त्यानंतर गरज पडल्यावरती डेटाचं रेकॉर्डिंग करणं, कोऑर्डिनेटिंग करणं आणि डिसिजन घेणं. सो या पद्धतीनं आणि या क्रमानं मॅनेजमेंट अकाउंटंटचं काम चालतं.
आता हे डिसिजन मेकिंग जे करायचं आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटंटचा रोल काय आहे तो बघायचा आहे आणि स्टेप्स काय काय आहे. डिसिजन मेकिंगच्या स्टेप्स लेफ्ट साईडला दिलेल्या आहेत आपल्याला. जस्ट अ मिनिट, आय नीड द पॉइंटर. ओके, तर या बाजूच्या ज्या आहेत ह्या स्टेप्स आहेत. तर स्टेप्स बघूया. पहिल्यांदा आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्स. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे ते ठरवणं. उद्दिष्ट ठरवल्याच्या नंतर तुमच्यासमोर पर्याय कुठले कुठले आहेत, चॉईसेस काय काय अवेलेबल आहेत ते ठरवणं. नंतर प्रत्येक पर्यायाच्या संदर्भातला डेटा गोळा करायचा आणि त्याचा ॲनालिसिस करायचं. मग त्यातला बेस्ट पर्याय कुठला आहे तो चॉईस करायचा आणि नंतर डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन करायचं. सॉरी फॉर द नॉईस ऑफ इन्व्हर्टर. आणि शेवटी रिव्ह्यू करायचे रिझल्ट्स. तर या डिसिजन मेकिंगच्या स्टेप्स आहेत. म्हणजे उदाहरणामध्ये तुम्हाला जर एखादं नवीन फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ती तुम्हाला 20 करोडची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुमचं उद्दिष्ट काय आहे, तर प्रोडक्शन कपॅसिटी तुम्हाला वाढवायची आहे आणि नव्या एखाद्या प्रोडक्शन करायचं आहे. यातलं तुमचं जे उद्दिष्ट आहे ते आधी ठरवलं पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडं पर्याय वेगवेगळे असू शकतात की तुमची एक्झिस्टिंग फॅक्टरी आहे तिथंच तुम्ही नवीन फॅक्टरी उभी करणार आहात की दुसरी रेडीमेड तयार असलेली कुठली तरी फॅक्टरी तुम्ही चालवायला घेणार आहात. असे वेगवेगळे पर्याय असू शकतात. मग त्या सगळ्या पर्यायांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आणखी काही ॲडिशनल खर्च येणार आहे का, त्यातनं प्रॉफिटेबिलिटी किती असणार आहे भविष्यामध्ये, याचा अभ्यास करायचा आणि नंतर मग त्यातला बेस्ट ऑप्शन कुठला आहे तो निवडायचा आणि मग त्या ऑप्शनचं इम्प्लिमेंटेशन करायचं. आणि नंतर कालांतरानं पुन्हा एकदा आपण अगोदर जो अभ्यास केलेला होता की याच्यातून इतका प्रॉफिट होईल, इतका सेल होईल, याची डिमांड इतकी असेल, तर ते सगळे रिझल्ट्स जे आहेत त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आणि आपला जो अल्टरनेटिव्ह निवडलेला चॉईस होता तो बरोबर आहे की नाही तपासायचा. सो या डिसिजन मेकिंगच्या स्टेप्स आहेत. आता त्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगला काय काय करायचं आहे अकाउंटंटला, तर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन करायचं आहे. म्हणजे जी थर्ड स्टेप जी आहे अल्टरनेटिव्हसाठी कलेक्शन आणि ॲनालिसिस करणं, तर ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, ती इव्हॅल्युएट करायची, ती इंटरप्रिट करायची आणि त्यानंतर तिचं रिपोर्टिंग करायचं. आणि या सगळ्याच्या नंतर त्याची जबाबदारी काय आहे, कंट्रोलर या सगळ्यातून जो डिसिजन येईल त्याच्यावरचा कंट्रोल ठेवणं ही त्याची जबाबदारी आहे. आता कंट्रोलर म्हणून त्याला काय काय काम पार पाडायचं आहे ते आपण बघूया. ॲज अ कंट्रोलर ही इज गोइंग टू सुपरवाइज द अकाउंट्स, then he is going to interpret the financial statements. He has to compile the cost of production, cost of distribution, cost of inventory. Then he is going to supervise the matters of taxation. He will prepare and interpret the statistical report. He will exercise budgetary control and cost control through the standard costing. He is going to issue the standard practices of accounting matters and he has to maintain adequate records. सो बिझनेस कंट्रोल करण्यासाठी, बिझनेसमधला खर्च कंट्रोल करण्यासाठी त्याला ही सगळी कामं करायची आहेत. देन जे डिसिजन घ्यायचं आहे, डिसिजन घेण्यासाठी आपण बघितलं होतं की इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते आणि तिचं ॲनालिसिस करावं लागतं. तर ही इन्फॉर्मेशन कशी असायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारची असते ते बघूया. इन्फॉर्मेशन ॲक्युरेट असली पाहिजे, म्हणजे अचूक असायला पाहिजे. चुकीची इन्फॉर्मेशन गोळा करून उपयोग नाही. इन्फॉर्मेशन ही पुरेशी कंप्लीट असली पाहिजे, ती भरवशाची असली पाहिजे, रिलायबल असली पाहिजे. त्यानंतर ती योग्य वेळेमध्ये इन्फॉर्मेशन मिळायला हवी. त्यानंतर ती तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याशी रिलेव्हंट असणारी इन्फॉर्मेशन असायला हवी. देन ती कॉस्ट इफेक्टिव्ह असायला हवी, म्हणजे इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी जो काय खर्च येतो तो सुद्धा संस्थेला परवडणारा खर्च असला पाहिजे. आणि ती अप टू डेट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. जुनी इन्फॉर्मेशन उपयोगाची नाही, लेटेस्ट इन्फॉर्मेशन इथे गरजेची असते. यानंतर इन्फॉर्मेशनचे टाईप दिलेले आहेत. स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशन, टॅक्टिकल इन्फॉर्मेशन आणि ऑपरेशनल इन्फॉर्मेशन. हे बघू आपण. सो पहिली आहे स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशन.
ती वापरली जाते टॉप लेव्हल मॅनेजमेंट किंवा सिनियर मॅनेजमेंटकडून वापरली जाते आणि तिचा उद्देश काय आहे तर टू प्लॅन द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गनायझेशन. कशासाठी वापरायचे? बिझनेसची उद्दिष्ट ठरवण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी. देन टू असेस अचिव्ड ऑब्जेक्टिव्ज ऑर नॉट, आणि त्यानंतर तुम्ही जी उद्दिष्ट ठरवली होती ती अचीव झालेली आहेत का, ती साध्य झालेली आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. ही इन्फॉर्मेशन असू शकते प्रॉफिटेबिलिटीच्या संदर्भातली, कॅपिटल बजेटिंगच्या संदर्भातली. त्यानंतर ही इन्फॉर्मेशन गोळा केली जाते दोन्ही प्रकारच्या सोर्सेसमधून. इंटरनल सोर्सेस म्हणजे तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या आतूनच, म्हणजे तिथली मॅनेजमेंट असेल, एम्प्लॉईज असतील, डायरेक्टर्स असतील, या सगळ्यांकडून, किंवा एक्सटर्नल सोर्सेसकडून, मग तुमचे क्रेडिटर्स असतील, बँक्स असतील, गव्हर्नमेंट असतील, इतर तुमचे कॉम्पिटिटर्स असतील, यांच्याकडून सुद्धा इन्फॉर्मेशन गोळा केली जाऊ शकते. ही इन्फॉर्मेशन जी समराईज केली जाते ती टॉप लेवलला समराईज केली जाते आणि ती वापरली जाते लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी, शॉर्ट टर्म प्लॅनिंगसाठी नाही. ही इन्फॉर्मेशन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह दोन्ही प्रकारची असू शकते, म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पद्धतीची इन्फॉर्मेशन असू शकते. आणि हे जे रिपोर्ट्स आहेत स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशनचे, ते क्वचित कधीतरी बनवले जातात ज्यावेळेला मोठे डिसिजन्स घ्यायचे असतात, पॉलिसीज ठरवायच्या असतात, त्यामुळे गरजेप्रमाणे ते रिपोर्ट बनवले जातात. इट इज नॉट अ डे टू डे रुटीन. पुढचा भाग आहे टॅक्टिकल इन्फॉर्मेशनचा. टॅक्टिकल इन्फॉर्मेशन ही मिडल मॅनेजमेंटकडून वापरली जाते टू डिसाईड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जे तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, साधनसामुग्री आहे, त्या साधनसामुग्रीचा वापर कसा करायचा, कोणते अल्टरनेटिव्ह तुम्ही निवडल्याच्या नंतर त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं याच्यासाठी वापरली जाते. टू चेक एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस, खरोखर तुम्ही सगळे रिसोर्सेस नीट वापरले जात आहेत की नाही, त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन होतं आहे की नाही हे बघितलं जातं. द इन्फो इज रिगार्डिंग द प्रॉडक्टिव्हिटी, बजेट्स, व्हेरियन्स ॲनालिसिस अँड कॅश फ्लो. ही इन्फॉर्मेशन असू शकते तुमची उत्पादन क्षमता किती आहे, तुमचं बजेट्स काय काय आहेत, व्हेरियन्स ॲनालिसिस तुमचं स्टँडर्ड काय ठरवलेलं होतं आणि तुम्ही ॲक्च्युअल काय केलेलं आहे त्यातला फरक काय आहे, कॅश फ्लो कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असू शकते यामध्ये. ही इन्फॉर्मेशन मात्र इंटरनल सोर्सेसकडूनच गोळा केली जाते, एक्सटर्नल सोर्सेसकडून केली जात नाही. त्यानंतर ही लोअर लेवलला समराईज केली जाते. हिचा वापर जो केला जातो शॉर्ट अँड मिडियम टर्म प्लॅनिंगसाठी केला जातो, म्हणजे खूप मोठं 10 वर्षाचं टार्गेट काही ठरवलेलं आहे त्याच्यासाठी नाही केलं जात, तर येत्या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा कालावधीसाठी प्लॅनिंग केलं जातं. देन इट इज बेस्ड ऑन क्वांटिटेटिव्ह मेजर्स. ती संख्यात्मक उपाययोजना ज्या आहेत किंवा संख्यात्मक पातळीवरची ही इन्फॉर्मेशन असते. इट ॲनालायझेस द ॲक्टिव्हिटीज. संस्थेच्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं ॲनालिसिस यामध्ये केलं जातं.
आणि तिसरा पार्ट आहे ऑपरेशनल इन्फॉर्मेशन. इट इज यूज्ड बाय लोअर लेवल मॅनेजमेंट. इट एन्श्युअर्स प्रॉपर मॅनर ऑफ डे टू डे टास्क. रोजच्या ज्या संस्थेच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज, त्या व्यवस्थित होत आहेत की नाही हे यामध्ये चेक केलं जातं. ही इन्फॉर्मेशन रोजच्या रोजसुद्धा कलेक्ट केली जाऊ शकते, आठवड्याला कलेक्ट केली जाऊ शकते किंवा अचानक दिवसभरामध्ये कधी, महिन्यात कधी केली जाऊ शकते. इट इज ऑब्टेन फ्रॉम इंटरनल सोर्सेस. ती संस्थेच्या अंतर्गत सोर्सेसकडूनच गोळा केली जाते. ही इन्फॉर्मेशन जी आहे ती अत्यंत सविस्तर इन्फॉर्मेशन असते. तिचे रिपोर्ट्स पण वारंवार बनवले जातात, सातत्याने गरज असते आणि ही सगळी संख्यात्मक पातळीवरची इन्फॉर्मेशन असते. यानंतर आपण बघूया मॅनेजमेंट अकाउंटिंगचे सिस्टीम्स आणि टेक्निक्स कुठले कुठले आहेत. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग आपलं काम जे करतं ते काम या सगळ्या टेक्निक्सचा वापर करून किंवा या यंत्रणेचा वापर करून करतं. तर ती कोणती कोणती आहेत बघूया. पहिलं आहे हिस्टॉरिकल कॉस्ट अकाउंटिंग, म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग आणि त्यातले काही वेगवेगळे भाग आहेत. स्टँडर्ड कॉस्टिंग केलं जातं, मार्जिनल कॉस्टिंग, डिसिजन अकाउंटिंगचा वापर केला जातो, बजेटरी कंट्रोल, कंट्रोल अकाउंटिंग वापरलं जातं, रिव्हॅल्युएशन अकाउंटिंग, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग आणि पॉलिसीजचा वापर केला जातो, कॅपिटल एक्सपेंडिचरचे डिसिजन्स घेतले जातात, ब्रेक इव्हन ॲनालिसिसचा वापर केला जातो, इंटर पिरियड कंपॅरिझन्स म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षीचं कंपॅरिझन हे सुद्धा केलं जाऊ शकतं, टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग भाकीत वर्तवण्यासाठी म्हणजे भविष्यातला सेल किती असेल, प्रॉफिट किती असेल, कुठला व्हेंचर प्रॉफिटेबल असेल, अशा पद्धतीनं भविष्याबद्दल विचार केला जातो. ऑपरेशन रिसर्च, स्टॅटिस्टिक्स आणि अदर टेक्निक्स या पद्धतीने मॅनेजमेंट अकाउंटिंग वेगवेगळे सिस्टीम्स आणि टेक्निक्स आपल्या ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, रिपोर्टिंग आणि डिसिजन मेकिंगसाठी वापर करतात. सो या पद्धतीने आपण हा दुसरा भागसुद्धा एकाच लेक्चरमध्ये इथे कंबाईन केलेला आहे. सो लेट अस टेक अ ब्रेक फॉर टुडे and during the next lecture we will see about the study of financial statements and about the balance sheet.